आपल्या राज्यात भरपूर वेगवेगळे मातीचे डोंगर आहेत, पण एक डोंगर असा आहे जो सुनामीमुळे तयार झालाय. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग 65 आणि आज मी बोलतोय रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथल्या वाळूच्या डोंगराबद्दल. 499 वर्षापूर्वी कोकणात एक मोठी विनाशकारी सुनामी आली होती आणि केळशी या गावाजवळ तयार झाला होता एक मोठा वाळूचा डोंगर, जो आजही तसाच आहे. कोकणात किंवा महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारचा वाळूचा डोंगर आपल्याला पाहायला मिळत नाही. केळशी गावच्या पश्चिमेला असलेला वाळूचा डोंगर म्हणजे निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. दापोलीमधल्या भारजा नदी आणि समुद्राचा जिथे संगम होतो त्या संगमावरच हा वाळूचा महाकाय डोंगर उभा आहे. हा डोंगर म्हणजे केळशी गावची सुरक्षा भिंतच आहे, कारण या डोंगरामुळेच समुद्राकडून येणाऱ्या वादळापासून केळशी गावाचं संरक्षण होतं. या डोंगराखाली मोठा खजिना असल्याच्या दंतकथा आहेत, त्यामुळे खजिना शोधण्यासाठी स्थानिकांनी तसंच आसपासच्या परिसरातल्या लोकांनी हा डोंगर पोखरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा डोंगर धोक्यात आलाय. आधी हा डोंगर 18 मीटर होता, तो आता फक्त 8 मीटर राहिलाय. त्यामुळे त्याच्या संवर्धनाची मागणी केली जाते, कारण भौगोलिकदृष्ट्या गावाचं नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करण्यासाठी हा डोंगर फार महत्त्वाचा आहे. तुम्ही हा महाकाय वाळूचा डोंगर कधी पाहिलाय का? पाहिला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.